नमस्कार मित्रांनो, तर आपले स्वागत आहे चॅनलवर परत एकदा. आज आपण घेऊन आलो आहोत कोळंबीचा रस्सा. तर बघूया आपण पूर्ण रेसिपी. आपल्याला लागणारं साहित्य आहे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. हे आपल्याला वाटण करण्यासाठी लागते. तर आता आपण कांदा भाजून घेत आहोत. बघू शकता आपण कांदा टाकलेला आहे, तसेच खिसलेले खोबरं पण टाकायचे आहे. खिसलेले किंवा तुम्ही त्याचे कट्स करून त्याला टाकू शकता. कांदा लालसर होऊ द्यायचा थोडा. आता आपण खोबरं टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही. खोबऱ्याचे कापे केलेले आहेत आणि ते टाकलेले आहेत. आता आपण त्याचं वाटण केलेलं आहे मिक्सरमधून. आता परत एकदा आपण कांदा घेतोय. कांदा पहिले तळून घ्यायचा आहे आपल्याला. अगोदरचा कांदा आणि खोबरं जे होतं ते आपण वाटण्यासाठी वापरणार आहोत. ते मिक्सरमधून काढायचे आहे. कांदा थोडासा लालसर करायचा आहे. कांदा झाला लालसर, नंतर मग आपल्याला कोथिंबीर पण टाकायची आहे त्याच्यामध्ये. आता आपण बघूया कोलंबी साफ कशी करायची आहे. तुम्ही बघू शकता इथे साफ केलेली कोलंबी. आम्ही कोलंबी आणली ती शक्यता मावशीकडून साफ करूनच घेतो. वरचं कवर वगैरे त्या काढून देतात. मग आतमध्ये एक जो धागा असतो तो आपण घरी काढतो. तर तुम्ही बघू शकता कसा धागा काढतोय आपण. कोलंबीमध्ये जो धागा आहे तो काढतोय आपण. बघू शकता आपण कोलंबी किती स्वच्छ धुतलेली आहे. तर आता आपण कांदा कट केलेला टाकला आहे. कांद्याला नीट परतून घ्यायचे आहे. टोमॅटो पण टाकायचा आहे कांद्यामध्ये. मीठ आपल्या चवीनुसार टाकायचे आहे. कोथिंबीर आपण एंडला टाकू. पहिले कांदा आणि टोमॅटो आहे त्याला मिक्स करूया प्रॉपर आणि फ्राय करूया. बघू शकता तुम्ही आता कांदा आपला फ्राय झालेला आहे. आता आपण लसूणची पेस्ट टाकणार आहोत. आज आपल्याकडे लसूण नव्हता तर मग आपण लसूणची पेस्ट टाकते. नाहीतर शक्यता आपण लसणाच्या कांड्या असतात त्यापासून आपण लसूण काढतो आणि त्याला ठेचून घेतो. त्याने अजून चविष्ट होते भाजी. पण आज लसूण नव्हतं तर आपण लसूणची पेस्ट यूज करत आहोत. असा आपण धागा काढतो कोलंबीतून. बघू शकता तुम्ही. 1 बाय 1 कोलंबीतून आपण तो धागा काढतो. ती पूर्णपणे स्वच्छ करून घेतो आपण कोलंबी. तसेच कोलंबीमध्ये आपल्याला हळद टाकायची आहे, मीठ टाकायचे आहे, तिखट टाकायचे आहे. त्याला प्रॉपर मिक्स करायचे आहे.
आपलं मिक्स झालेलं आहे. हा आपलं वाटण आहे आणि आपली कोलंबी आहे. बघू शकता तुम्ही 5-10 मिनिटं आपण कोलंबी ठेवली. बघू शकता आपण बाजूला ते जे वाटण केलं होतं ते टाकून त्याचा एक रस्सा केलेला आहे. त्याला आपण गरम करून ठेवलंय. आता आपण ही कोलंबी फ्राय करायची आहे, कोलंबी टाकायची आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या टाईपचे मसाले टाकायचे आहेत, ॲड करायचे. टाकले आपण, बघू शकता तुम्ही. त्याला प्रॉपर मिक्स करायचं आहे. तसेच नंतर आपल्याला खोबऱ्याचं वाटण जे बनवलं होतं ते टाकायचं आहे. तर ते आपण टाकत आहोत, जेणेकरून आपलं कोलंबीची ग्रेव्ही होईल आणि आपला जो रस्सा आहे तो घट्ट होईल. सो आपण त्याला तांदळाच्या भाकरीसोबतही खाऊ शकतो, तसेच आपण राईससोबत पण त्याला खाऊ शकतो. आता बघू शकता आपण कोलंबी टाकत आहोत. मस्त असा सुगंध आलेला आहे वाटणाचा. शक्यता तुमच्याकडे जर लसूण असेल तर त्याला ठेचून टाका, त्याची पेस्ट अजून एक स्वाद त्याचा चांगला येतो अजून. तर अशा प्रकारे आपण 5-10 मिनटं त्याला ठेवणार आहोत गॅसवर. पूर्णपणे त्याला मिक्स करायचे आहे, मॅरिनेट करायचे आहे प्रॉपरली. आता आपण जो रस्सा केलेला आहे तो टाकत आहे. तर अशा प्रकारे आपली कोलंबीची रस्सा कम ग्रेव्ही तयार झालेली आहे. आपण त्याला थोडा वेळ गरम करू. पंधरा 1 मिनटं आपल्याला असं ठेवायचं आहे. त्याच्यावर ताट ठेवून आपण एंडला त्यावर कोथिंबीर पण ॲड करत आहे. तर अशाच कोकणातील रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झालेली आहे. तर बघू शकता आता आपली डिश रेडी आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.